हाय हॅलो फ्रेंड, पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण करणार आहोत भजे. ते भजे आपण सोलापूरमध्ये केले जातात तसे भजे करायचे आहेत. नक्कीच भजे सगळ्यालाच येतात, मिरची भजे, पण थोडासा अगदी थोडासा बदल करायचा आहे. त्यामध्ये तेच बघायचं आहे आपण काय बदल करायचा आहे. चला तर मग फ्रेंड, खूपच सोपे आहेत आणि खाण्याला तितकेच टेस्टी भन्नाट आहेत. चला तर मग हे भजे कसे करतात त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूया. त्या अगोदर माझ्या चॅनलला जरा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग भजे बघूया. मी इथे घेतलेला आहे 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि वाटी बऱ्यापैकी मोठी आहे आणि 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे चाळून. त्यामध्ये घातलेला आहे क्रश करून ओवा. ओवा थोडासा जास्तीच घालायचा आहे कारण भज्यामध्ये ओवा खूप छान लागतो त्यासाठी. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपणाला आणि हळद आपणाला टाकायची नाही यामध्ये. आणि अगदी थोडंसं आवडल्यास लाल तिखट घालायचं आहे. मी घातलेला आहे, एक अर्धा चमचा घातलेला आहे. आणि इतर भज्यापेक्षा थोडासा जास्तीच सोडा घालायचा आहे कारण आपल्याला खूप सोलापूरचे भजे करायचे आहेत, म्हणजे मऊसूत असतात. त्यासाठी आपल्याला थोडासा जास्तीच सोडा घालायचा आहे खाण्याचा, म्हणजे जे आपण इडलीला घालतो ते. आणि एकत्रित असं सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि गरजेनुसार पाणी घालायचं आहे. पाणी थोडं थोडं करूनच घालायचं आहे. आणि ह्याचं बॅटर किंवा पीठ घट्टसरच असायला पाहिजे कारण मिरचीवरती कोटिंग छान अशी यायला पाहिजे, त्यासाठी जास्तीही घट नाही. म्हणजेच बघूया आता आपण पीठ कसं करायचं आहे ते. आणि जितकं पिठाला छान फेटून घ्याल, एक कमीत कमी 5 मिनिट तरी पिठाला फेटून घ्यायला पाहिजे, तेव्हाच आपले भजे खूप खूप छान येतात. तुम्ही एक वेळेस भजे करून बघा, म्हणजेच तुम्हाला हे भजे कसे आहेत आणि खाण्यासाठी किती टेस्टी लागतात ते तुम्हाला नक्कीच कळेल. आणि पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता, असं पाहिजे पीठ. आता मी पॅन ठेवलेला आहे, म्हणजेच कढई ठेवलेला आहे आणि मिरच्या माझ्यापाशी लांबसर होत्या त्यासाठी एकातून 2 भाग केलेला आहेत. तुम्हाला देठासहित घालायचा असेल तर मिरची भज्याचा आकार लांबसर येतो, किंवा असे जरा केलं तर काप आपण गोल आकार येतो, किंवा तुम्हाला आवडल्यास लांबही करू शकतो, पण शक्यतो अशा मिरचीचा आकार गोलच येतो. कोटिंग बघू शकता तुम्ही अशा प्रकारे करायची आहे. म्हणजे मिरचीवरती जास्तीच पीठ घ्यायचं आहे. पुन्हा एक बघूया आपण. मस्तच. अशाच प्रकारे तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि तेल आपल्याला जास्ती गरम करायचं नाही, कडकडीत हलका असं गरम पाहिजे तेल. आणि मिडियम आचेवरतीच भजे तळून घ्यायचे आहेत. आपली पहिली बॅच भज्याची झालेली आहे, म्हणजेच सोडलेली आहे तेलामध्ये. आणि अगदी थोडंसं वरती तेल सोडून घ्यायचं आहे. कढईमध्ये भरपूर तेल असलं तर गरज नाही वरती तेल सोडण्याची. आणि थोडंसं कोरडे झाल्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजेच पलटून घ्यायचं आहे. आणि आता आपण पहिली बॅच तळून घेऊया मीडियम आचेवरतीच. आता आपण उलटपालट करून भजे तळून घेऊया.
म्हणजेच अगोदरचा भाग पलटी करायचा आहे. आता आपले भजे तळून झालेले आहेत. मस्तच, खूपच छान. बघू शकता भजे किती टम फुगले आहेत आणि दिसण्यासाठी किती छान दिसत आहेत आणि खाण्यासाठी त्याहून छान झालेले आहेत. त्यासाठी तुम्ही हे भजे एक वेळेस नक्कीच करा. दुसरी पण बॅच आपण तळून घेऊया. तुम्हाला मिरचीचा आकार म्हणजे मिरची भजीचा आकार लांबसर पाहिजे असेल तर देठा सकट घ्या मिरची आणि तेलामध्ये सोडा, म्हणजेच लांबसर, जसं की आपण हॉटेलामध्ये भजे घालतो तसा आकार येतो. इथं मिरच्या लांबसर होते त्यासाठी एकातून 2 भाग केलेला आहे. त्यासाठी मिरची भजीचा आकार गोलाकार आलेला आहे. अशा पण मिरचीचा लांबसर आकार देता येतो, पण मला आवडतात गोल भजे म्हणून मी गोल केलेला आहे. तुम्हाला वाटल्यास लांबही करू शकता. क्या बात है, सुपर. भजे पसंत आले तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट, हे भजे ह्या पावसाळ्यामध्ये करून बघा आणि ह्या भज्याचा आनंद नक्कीच घ्या. आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका. चला तर मग फ्रेंड, पुन्हा भेटूया असाच एक नवीन रेसिपीचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.